आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। बाई लफडेबाज निघाली। कांचनने प्रियकराला सोबत घेऊन नवऱ्याचा लाकडी ओंडका डोक्यात घालून खात्मा केला। बाईचं डोकं फिरलेलं। बचत गटातून कर्ज काढले होते। बचत गटातून महिलांच्याकडून काढलेले पैसे नवरा परत देत नव्हता। त्यातच लफडेबाज कांचनने आपला धीर चंद्रकांत बरोबर प्रेमाचे जाळे विणले होते। कांचनने चंद्रकांतवर खूप प्रेम होते। वादावादीतून व अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने कांचनने धीर चंद्रकांतच्या मदतीने स्वतःचा नवरा शिवाजी बंडू शिंदे वय 47 यांच्या डोकीत लाकडी ओंडक्याने मारून निर्घृणपणे खून केला। खून पचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुरगुड पोलीस ठाण्याचे धाडसी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी अवघ्या 8 तासात खुनाचे प्रकरण उघडकीस आणले। वडगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावच्या हद्दीत अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी शुक्रवारी 9 तारखेला सकाळी 6:30 वाजण्याच्या पूर्वी डोक्यात गंभीर स्वरूपाची जखम करून एका व्यक्तीला ठार केले आहे याची माहिती पोलिसांना मिळाली। तसेच मैताची ओळख पटू नये म्हणून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मैतास ठार केल्यानंतर वडगाव ते माद्याळ जाणाऱ्या रस्त्यावर काशी नाका येथे वडगाव तालुका कागल गावच्या रस्त्याच्या कडेला मयत शिवाजी शिंदे यांचे प्रेत पोलिसांना मिळून आले होते। याबाबतची फिर्याद आई शकुंतला शिंदे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोटे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खुनाचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत मुरगुड पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांना मार्गदर्शन करून सूचना केलेल्या होत्या। मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत गोंजारे, पोलीस अंमलदार बजरंग पाटील, सतीश वर्णे, रवींद्र जाधव, संदीप ढेकळे, संतोष भांदिगिरे, राहुल देसाई, राजेंद्र चौगुले, अरविंद सोलापुरे, रोहित खाडे, महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे यांचे एक पथक तयार केले। खुनाची घटना ज्या ठिकाणी घडलेली होती त्या वडगाव गावच्या वेशी बाहेर निर्जन स्थळी रस्त्यालगत असून कोणीही प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षीदार अगर पुरावा मिळण्यासाठी पोलिसांना कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या पथकाने मयत शिवाजी शिंदे यांची माहिती काढून त्यांच्या मूळ गावातील राहण्याचे वर्तन, मृतदेह मिळालेले ठिकाण या सर्व ठिकाणी भेट देऊन तांत्रिकदृष्ट्या माहिती घेऊन तपास सुरू केला। पोलिसांनी मयत झालेली व्यक्ती शिवाजी बंडू शिंदे असल्याचे निष्पन्न केले। लगेचच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या पथकातील प्रशांत गोंजारे, बजरंग पाटील, राहुल देसाई यांनी माहिती काढली की मयत शिवाजी शिंदे हा गुरुवारी दिनांक 8 तारखेला वडगाव गावच्या चौकातील कट्ट्यावर रात्री 9:30 वाजेपर्यंत बसलेला होता। त्यानंतर मयत शिवाजी शिंदे हा त्याचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडेवा शिंदे याच्या मोटरसायकलवरून मयत शिवाजी याची पत्नी कांचन शिंदे हिच्या माहेरी पिंपळगाव तालुका बुदरगड येथे गेल्याची माहिती पोलिसांनी काढली। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सखोल चौकशी करून व कौशल्यपूर्ण या गुन्ह्याचा तपास केला असता पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रकांत शिंदे याला शोधून काढले व त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले। त्याच्यासोबत मयत शिवाजी याची पत्नी कांचन हिला पिंपळगाव तालुका बुदरगड येथे माहेरी असल्याचे सांगितले। कांचनला पोलिसांनी बुदरगड येथून ताब्यात घेतले। कांचन शिंदे व तिचा प्रिय धीर चंद्रकांत शिंदे या दोघांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नवरा शिवाजी यांनी वडगाव तालुका कागल गावातील बचत गटातील महिलांच्याकडून पैसे घेतले होते। ते पैसे
शिवाजी परत करीत नव्हता. यातून शिवाजी व पत्नी कांचनमध्ये जोरदार वादावादी होत होती. त्यातच कांचनने तिचा चुलत दीर चंद्रकांत शिंदे याच्याबरोबर अनैतिक संबंध होते असे देखील सांगितले आहे. वादावादी व आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय कांचन व तिचा प्रियकर चंद्रकांतने घेतला होता. ठरल्याप्रमाणे कांचनने आपला प्रियकर चंद्रकांत याच्या मदतीने नवरा शिवाजी बंडू शिंदे याच्या डोकीत चेहऱ्यावर लाकडी ओंडक्याने मारून गंभीर जखमी करून अतिशय क्रूरपणे ठार मारले. त्यानंतर मयत झालेल्या शिवाजीला मोटरसायकलवरून वडगाव ते माद्याळ जाणाऱ्या रस्त्यावरील काशीनाका येथे रस्त्यालगत टाकून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बनाव केल्याची कबुली कांचन व तिचा प्रियकर चंद्रकांतने पोलिसांना दिलेली आहे. मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी खुनाचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघडकीस आणला. तसेच गुन्हेगार कितीही शातीर निघाला तरी त्याचा बाप पोलीस गुन्हेगारांना गजाआड करतोच. या कामगिरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोटे पाटील, धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत गोंजारे, पोलीस अंमलदार बजरंग पाटील, सतीश वर्णे, रवींद्र जाधव, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, राहुल देसाई, राजेंद्र चौगुले, अरविंद सोलापुरे, रोहित काडे, महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विजय इंगळे व इतर पोलीस पथकाने यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.